हॅलो नमस्कार. तर मी स्नेहा लाईफ अँड माइंडसेट कोच आणि आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत लाईफ बाय चॉईस. ओके. तर आपण आपलं जीवन जर आपल्या चॉईसनी आपल्याला जे पाहिजे ते ठरवून किंवा छोटे छोटे निर्णय घेताना किंवा इवन आपल्या दिवसाची सुरुवात होताना पासून आपण जे काही निर्णय घेतो ते कसे कनेक्ट करतात, आपला दिवस कसा पूर्ण जाणार आहे आणि मग आपला मूड कसा राहणार आहे आणि मग आपण काय काय अचीव करणार आहे. तर आज मी तुम्हाला 2 मुलांचे उदाहरण देते आणि त्याच्या फरकावरून आपल्याला सगळ्यांना सहज कळेल की लाईफ बाय चॉईस आणि लाईफ बाय चान्स कसं असतं. तर पहिला ए नावाचा मुलगा, आपण त्याची गोष्ट ऐकूया. ए नावाचा मुलगा जो असतो, दोघंही मुलं जॉबच करतात. तो सकाळी लवकर उठतो, त्याचा अलाराम वाजल्या तो उठतो, त्याचं मॉर्निंग रुटीन जे काय ते फॉलो करतो आणि सगळी कामं आवरल्यानंतर नाश्ता करून तो ऑफिसला निघतो. त्याला ऑफिसला जाते वेळी खूप जास्त ट्रॅफिक लागतं, खूप रोडवरती गर्दी असते आणि तो त्याच्या 4 व्हीलरमध्ये ऑफिसला जात असतो. आणि त्यावेळी मग तो काय करतो की चला आता लेट तर होणारच आहे, त्यापेक्षा त्याचं एक बुक वाचायचं राहिलेलं असतं किंवा त्याला काहीतरी ऐकायचं असतं छान, तर तो ऑडिओ बुक त्याच्या म्हणजे गाडीमध्ये ऑन करतो आणि ते ऐकत ऐकत त्याचा वेळ छान पद्धतीने घालवून ऑफिसला जातो. त्याला ऑफिसमध्ये लेट तर झालेलाच असतो, पण त्याचं माइंड खूप फ्रेश असतं. त्या म्हणजे त्याने काहीतरी प्रत्येक वेळेचा उपयोग करत करत तो तिथंपर्यंत आलेला असतो आणि तो फ्रेश असतो. त्यामुळे भलेही लेट झालेला असला तरी, जास्त त्याला काम असलं तरी तो काम पटापट करून घेतो आणि त्याचा मूड एकदम व्यवस्थित छान असतो. तो सगळ्यांसोबत छान राहतो, छान बोलतो सगळ्यांना आणि अशा पद्धतीने पटापट लवकर सगळे कामं संपवून ऑफिसची वेळ झाल्यानंतर तो वेळेवरती घरीसुद्धा यायला निघतो आणि घरी येतो, त्याचं जे काही रुटीन आहे ते करतो आणि रात्री वेळेवर टायमिंगवरती झोपी जातो. पण त्याआधी त्याला त्याच्या कलिग्स किंवा फ्रेंड्सचे फोन येतात की आज आपल्याला पार्टीला जायचे, तर तूही ये. पण तो त्याच्या प्रायोरिटीनुसार सगळ्या गोष्टी ठरवत असतो आणि त्यामुळे तो त्यांना नाही म्हणतो छान पद्धतीने आणि जे काही आहे ते म्हणजे लवकर झोपी जातो, कारण त्याला दुसऱ्या दिवशी लवकर उठायचंही असतं. तर हे झालं एकदम सिंपल ए मुलाची कहाणी. तर आपल्याला दुसऱ्या बीची बघायची. तर बी नावाचा मुलगा सकाळी त्याचा अलाराम वाजल्यानंतर त्याला खूप आळस आलेला असतो, खूप कंटाळा आलेला असतो, तो उठू वाटत नाही त्याला. त्यामुळे सारखं तो अलाराम बंद करतो आणि त्याला मग उठायला खूप उशीर होतो आणि उशीर झालेला बघून परत त्याची चिडचिड होते. ओके. पहिलं रिझन तुम्ही लक्षात ठेवा, लाईफ बाय चॉईस. अलाराम त्यानेच बंद केला त्याच्या चॉईसने, त्यामुळे त्याची खूप चिडचिड झाली, त्याला खूप उशीर झाला, त्याला खूप पटपट सगळी कामं आवरावी लागली आणि मग त्याला नाश्ता करायलासुद्धा वेळ भेटला नाही आणि तो न नाश्ता करताच ऑफिसला निघाला. सेम त्यालासुद्धा खूप जास्त ट्रॅफिक लागलं आणि त्याच्या 4 व्हीलरमध्ये त्याने काहीतरी न्यूज ऐकत ऐकत ऑफिस गाठलं. दुसरी बाय चॉईस, त्याने न्यूज ऐकल्या आणि ऑलरेडी चिडचिड झालेली होती, त्याने नाश्ताही केलेला नव्हता आणि अशा सिच्युएशनमध्ये तो ऑफिसला पोहोचला आणि त्याला परत अजून राग यायला लागला, स्वतःचाही सगळ्यांचा, कारण अजून लेट झाला, परत अजून कामाचा लोड, मग सगळ्या गोष्टी परत त्याला अजून जास्त वेळ लागणार ऑफिसमध्ये. तर हे सगळं झालं दिवसभरात. त्याचा मूडही व्यवस्थित राहिला नाही, तो दिवसभरात त्याच्याच खिचखिचमध्ये होता की म्हणजे असं झालं किंवा तसं झालं. तर हे सगळं त्याच्या चॉईसमुळं झालं होतं. ओके. आणि आपण हे रिलेट करू शकतो. ज्या दिवशी आपल्याला उशीर झालेला असतं त्या दिवशी आपली किती धावपळ होते आणि त्या धावपळीच्या नादामध्ये आपलं एकही काम व्यवस्थित होत नसतं, उलट आपल्याला एक काम डबल टिबल करायला लागतं, म्हणजे गडबडीत करण्याच्या नादामध्ये. तर हे सगळं बाय चॉईस आपण कुठेतरी करत असतो की त्यामुळे सकाळपासून ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्या कशा कनेक्ट होतात आपल्या प्रत्येक कामावरती, त्याचा किती जास्त परिणाम होतो, ह्यावरून मला तुम्हाला हे सांगायचं आहे. त्यानंतर त्याला घरी यायला लेट होतो. घरी आल्यानंतर त्याचे कलिग्स किंवा त्याचे फ्रेंड त्याला फोन करतात पार्टीला जाण्यासाठी. तो त्यांना नाही त्याला म्हणू वाटत नाही का, तर त्याला असं वाटेल की त्यांना वाईट वाटेल किंवा मग त्यांच्यासाठी ठीक आहे जाऊ दे, चिल मारूया म्हणून तो जातो आणि परत लेट होतो त्याला यायला. परत बाहेरचं पार्टीमधलं जे काही जेवण आहे, कारण ऑलरेडी आपण बघतोय त्याची सकाळ कशी झालेली होती, सगळं चक्र कसं चालू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी, परत त्याला झोपायला उशीर होणार, परत तो सकाळी लवकर उठू शकणार नाही आणि हे सगळं झालं बाय चॉईस. आणि त्याच्याकडे शेवटी काय होतं, राग, चिडचिड, नो सॅटिस्फॅक्शन. त्याचा दिवस पूर्ण खराब गेला आणि त्याला व्यवस्थित वेळेवर जेवायला खायला भेटलं नाही
आणि त्याने काय घेतलं वेळोवेळी, त्याने वेळेचा उपयोग कसा केला प्रत्येक ठिकाणी, हे सगळं झालेलं होतं बाय चॉईसने. तर बी ह्या मुलासारखी गत आपली होते का? आपण बाय चॉईस सगळ्या गोष्टी, एक छोटीशी चूक किंवा गोष्ट जेव्हा आपण करतो त्याचा इफेक्ट कसा पूर्ण दिवसभरावरती होतो हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. सो खूप अवेअर राहून आपण स्वतःला हे नेहमी सांगत राहिलं पाहिजे आणि स्वतःला माहीत असलं पाहिजे की नाही, इथे मला माझ्या हातात चॉईस आहे, तर मी हे करण्याऐवजी मी हे करू शकतो, किंवा मला ह्या वेळेचा उपयोग असा करण्याऐवजी असा मी करू शकतो. तर ए नावाच्या मुलाकडे काय होतं, शांतता होती, त्याला जे काही पाहिजे होतं ते तो करत होता, त्याने वेळेचा चांगला उपयोग केला, त्यात तो सेल्फ ग्रोथकडेही लक्ष देत होता, त्यात जिथे त्याला नाही म्हणायचं आहे तिथे तो ठामपणे नाही म्हणत होता, तो प्रायोरिटी जपत होता आणि त्याचं आयुष्य त्याने म्हणजे त्याला रात्री छान झोप लागत होती, कारण त्याने जसं ठरवलं होतं तसा तो त्याचा दिवस तो घालवतही होता आणि त्याला मग युनिवर्स मदतही करत होता सगळ्या गोष्टी करण्यासाठी. सो ह्या ए आणि बी मुलावरून आपण आपल्या आयुष्याला ते कनेक्ट करू शकतो. आपण कोण आहोत, ए नावाच्या मुलासारखं आपलं चालू आहे की बी नावाच्या मुलासारखं, हे ठरवा. आणि जर बाय चॉईस तुम्ही करत असाल ए सारखं तर खूप छान आहे, त्यात अजून सुधार करा. आणि जर बी सारखी गत होत असेल तर कन्वर्ट करायला शिका हळूहळू आणि ए सारखं बना. ओके, जेणेकरून आपल्याला रोजचं जे काही गोल आहे ते कंप्लीट व्हायला मदत होईल. तर येस, कसा वाटला साध्या सरळ उदाहरणावरून तुम्हाला हा व्हिडिओ लाईफ बाय चॉईस, नक्की सांगा. आणि येस, आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.